स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणून घेणारा मनोहर भोसले उर्फ मामा हडपसरमधील मांजरे गावातील याच कृष्णाई फार्ममध्ये दरबार भरवायचा अलीकडच्या काळात म्हणजे साधारण कोविडनंतर 2021 नंतर याच फार्ममध्ये ही गावटे कंपनी म्हणून आहे, हे सचिन गावटे म्हणून त्यांची प्रॉपर्टी आहे. त्यांचाच इकडे बाजूला पेट्रोल पंप आहे आणि इकडेच त्यांची शाळा पण आहे आणि मधी जो बंगला आहे कृष्णाई फार्म, हा बंगला त्यांनी तिथं त्यांना राहायला दिला होता आणि तिथंच हा बाळूमामा आपला दरबार भरवायचा. सगळे VIP भक्त, विशेष करून राजकीय भक्त ही सगळी इथं यायची. आपलं फॉर्म भर मी अगदी अलीकडच्या काळातली माहिती आमची अशी आहे की 2019 साली एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं बंडखोरी केली मावळमधनं आणि त्यांनी राष्ट्रवादीतनं फॉर्म भरला आणि ह्याच बाळूमामाने त्याच्या फॉर्मची पूजा केली आणि तो 50,000 निवडून आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे बरेचसे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे सगळे आमदार त्याच्या दरबारात अगदी लाईन लावून यायचे अशी आमची खास सूत्रांची माहिती आहे. म्हणजे थोडक्यात पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांना गंडवणारा हा एकमेव महाराज असावा कदाचित बाळूमामा. स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवायचा. तोच इकडं बस्तान बांधून बसलो. तिकडं उंदरगावला त्याचं घोटीला त्याचं मोठा आश्रम तर होताच, पण इकडंही आणि तिकडं इंद्रप्रस्थ म्हणून आहे मंगल कार्यालय, तिकडं तो ओपन दरबार भरवायचा. इकडं खाजगी VIP भक्त इथे येऊन त्याच्या दरबारात हजेरी लावायची. त्याची फी साधारण 10 ते 15,000पासून 51,000 म्हणजे जसा भक्त मोठा असेल पैशावाला तशी ती फी वाढत जायची. आपल्यासोबत सुरेश घुले मांजरे गावचे सगळे इकडले सरपंच राहिलेत, इकडले ZP सदस्य. मला सांगा, ह्या मांजरे गावात कधी कसं काय बसताना बसवल्याने? मांजरी गावात बसताना बसवण्यापेक्षा पेपरला बातमी आल्यानंतर आम्हाला कळलं की मांजरी गावामध्ये तो येतोय, भक्तांना भेटतोय. खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या महिलांचं लैंगिक शोषण, त्याचप्रमाणे लोकांना फसवण्याचा धंदा करणारा हा बोंधू बाबा मनोहर महाराज भोसले या ठिकाणी मांजरी गावात येऊन हे करतोय, हे आमच्या दृष्टीने अतिशय दुःखद आहे. आणि हा या ठिकाणचा आश्रम किंवा ही जी बैठकीची जागा आहे ती त्वरित बंद करण्यात यावी. शासनानं या ठिकाणी हे जर त्यांनी घेतलं असेल तर याचा ताबा घेऊन या ठिकाणी त्याच्यावर बंदी आणावी, अशा प्रकारची मागणी आम्ही करतो आहे. गावातसुद्धा त्याने प्रवेश करू नये. त्याने जर या ठिकाणी प्रवेश केला तर आम्ही त्याला प्रतिबंध करू कारण यातून लोकांची फसवणूक, छळवणूक, महिलांचा छळ अशा प्रकारची गैरकृत्य हे महाराज लोक करत आहेत. आपण नुकतंच नाशिकचं खरात महाराजांचं प्रकरण पाहिलं आणि आज पुणे जिल्ह्यातलं हे प्रकरण होत आहे. 2023 त्याच्यावर महिलांच्या लैंगिक छळाचे कॅन्सर बरा करतो असे सांगून किंवा लोकांकडून वेगवेगळ्या कारणाखाली त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करतो म्हणून लुबाडणुकीचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. यापुढे या बोंधू मामाला आम्ही मांजरी गावात प्रवेश करू देणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो. तर हे होते सुरेशअण्णा घुले यांनी सांगितलं की इथून पुढे आम्ही मांजरे गावात ह्या बोंधू बाळूमामाला कधी येऊ देणार नाही. इथंच तो त्याचा दरबार भरवायचा आणि आजूबाजूला मी ऐकलं इकडे त्यांनी फ्लॅट पण घेतलाय आणि तिकडे इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय तो ओपनली मोठा वाढदिवस त्यांनी साजरा केला होता. बरेचसे आमदार पण त्याला आले होते उंडरी साईडला. म्हणजे थोडक्यात तिकडं त्याच्यावरनं गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीत आणि तिकडे उंदरगावला लोकांनी त्याला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी बसताना अलीकडे इकडे बसवलं होतं. त्यामुळं आता तो सध्या गजाआड आहे, पण पुन्हा तो जेलमधून सुटला तर कदाचित पुन्हा बसताना बसू शकतो. म्हणूनच मांजरेकरांनी भूमिका घेतली, इथून पुढं हा बोंधू आमच्या मांजरीत नको. त्यामुळे आता बघू पोलीस नेमकं काय करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे, मांजरी.